नमस्कार मित्रांनो, मराठी साहित्य विश्वामध्ये अवघ्या काही वर्षांमध्ये नावारूपाला आलेले मातोश्री कैलासवासी सौ केवळबाई मिरेवाड राज्यस्तरीय पुरस्कार 2025 घोषित करण्यासाठी मी तुमच्या समोर आलेलो आहे। मराठवाड्यातील सुप्रसिद्ध कवी आणि आदर्श उपक्रमशील शिक्षक वीरभद्र मिरेवाड यांनी आपल्या मातोश्रीच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे पुरस्कार सुरू केलेले असून उत्तरोत्तर या पुरस्कारांचे वैभव वाढतच चाललेले आहे। या वर्षी 6वे वर्ष पुरस्काराचे असून या पुरस्कारासाठी कविता विभागातून अनाहत या कविता संग्रहाची शिफारस मी करत असून या कविता संग्रहाचे कवी आहेत व्यंकटेश चौधरी आणि हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे इसाप प्रकाशन नांदेड यांनी। मी मातोश्री कैलासवासी सौ केवळबाई मिरेवाड राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार 2025 कवितेसाठीचा अनाहत या कविता संग्रहाला जाहीर झाल्याबद्दल व्यंकटेश चौधरी यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो। कथा संग्रहाचा मातोश्री कैलासवासी सौ केवळबाई मिरेवाड राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार 2025 आत्मभान या कथा संग्रहासाठी जाहीर होत असून रेश्मा माणिक घुगे या कथा संग्रहाच्या लेखिका असून सप्तश्री प्रकाशन मंगळवेढा यांनी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे। रेश्मा माणिक घुगे यांचं सुद्धा मी मनपूर्वक अभिनंदन करतो। तसेच मातोश्री कैलासवासी सौ केवळबाई मिरेवाड राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार 2025 कादंबरी क्षेत्रासाठी कीड या कादंबरीची मी शिफारस करत असून या कादंबरीचे लेखक आहेत विशाल मोहोड। कादंबरी प्रकाशित केलेली आहे मेधा पब्लिशिंग हाऊस अमरावती। विशाल मोहोड यांचे सुद्धा मी या निमित्ताने मनपूर्वक अभिनंदन करतो। तसेच बाल साहित्य या क्षेत्रासाठी सुद्धा राज्यस्तरीय मातोश्री कैलासवासी केवळबाई वाङ्मय पुरस्कार गवसनी आकाशाला या बालकथा संग्रहासाठी सदानंद पुंडपाळ यांना हा पुरस्कार घोषित होत आहे। या संग्रहाचे प्रकाशक आहे प्रणाली प्रकाशन पुणे। मी पुनश्च मातोश्री कैलासवासी सौ केवळबाई मिरेवाड राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार विजेत्या लेखक कवी आणि साहित्यिकांचे मनपूर्वक अभिनंदन करतो। धन्यवाद। नमस्कार, मी पांडुरंग निवृत्तराव पुठेवाड। मातोश्री कैलासवासी केवळबाई मिरेवाड पुरस्कारासाठी नांदेड जिल्ह्यातील ग्रंथ गौरव पुरस्कार विभागात सायन प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या मोतीराम राठोड यांच्या वचपा या पुस्तकाला तसेच अक्षर वाङ्मय प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या श्रीनिवास मस्के यांच्या बाईचा दस्तावेज या कविता संग्रहाला आणि ईसा प्रकाशन नांदेड यांनी प्रकाशित केलेल्या भारत दाडेल यांच्या किसना या कादंबरीची निवड करण्यात आली आहे। रोख रक्कम, सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे। ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर अशोक कौतिक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली या पुरस्काराची निवड केली आहे। लवकरच नांदेडचे खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे। सर्व पुरस्कार प्राप्त विजेत्यांचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील साहित्य प्रवासासाठी शुभेच्छा।